बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। आयआरसीटीसीच्या रेल्वे कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। पवई, कुर्ला, शिवडी, बोरिवली आणि वलसाड या ठिकाणचे कॅन्टीन बंद करण्यात आले। गॅस टंचाईमुळे कॅन्टीन बंद ठेवण्याचे आदेश आयआरसीटीसीने दिलेले आहेत। इराणमधील युद्धाचा परिणाम आता सुक्या मेव्याच्या बाजारावर दिसू लागलेला आहे। इराण आणि दुबई मार्गे भारतात येणाऱ्या सुक्या मेव्याची आवक सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे वाशीतील घाऊक बाजारात सुक्या मेव्याच्या दरात सुमारे 20% वाढ झाली आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे सुगंधी तांदळाच्या निर्यातीवर संकट ओढावलंय। विशेषतः युनायटेड किंगडम आणि युनायटेड अरब अमिरात या देशांमध्ये इंद्रायणी तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते। मात्र आता युद्धामुळे मावळच्या इंद्रायणी तांदळाच्या निर्यातीवर देखील परिणाम झाल्याचं चित्र आहे। भिवंडीत गॅस तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत। 5 दिवसांपासून गॅसचा पुरवठा बंद असल्यानं हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहे। सांगलीच्या मिरजेत कृत्रिम गॅस टंचाई भासते। ऑनलाईन गॅस बुकिंग सेवा पूर्णतः ठप्प झाल्यानं गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले। जळगाव शहरात इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांनी बुकिंगसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर असल्यानं कामगारांना आर्थिक फटका बसणार आहे। त्यामुळे आता कोरोना काळात ज्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा म्हणून हॉटेलला सिलेंडर दिलं होतं त्याचप्रमाणे सिलेंडर द्यावे अशी मागणी कामगार वर्गाकडून होताना दिसते। बीडमध्ये ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन बंद झालंय। क्रूड ऑइलच्या रिफायनरी बंद पडल्यानं ठिबक सिंचन पाईप बनवण्यासाठी कच्चा माल मिळत नाहीये। पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाल्यानं उत्पादन बंद पडलं। व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं शिवभोजन थाळीला फटका बसलाय। 1 दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध असल्यानं दर वाढलेत। राज्यातील 1871 शिवभोजन केंद्रांना याचा फटका बसणार आहे। नांदेडमध्ये देखील गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडल्यात। 4 ते 5 दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्यानं पर्यायी व्यवस्था म्हणून चूल आणि कोळशाच्या भट्टीचा वापर केला जातोय। गोंदिया जिल्ह्यातील भानपूर गावात रानडुकरानं चक्क एका घरात शिरून धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे। रात्रीच्या सुमारास अचानक गावात शिरलेल्या रानडुकरानं प्रथम एका व्यक्तीवर हल्ला केला आणि त्यानंतर एका घरात घुसून घरातील जीवनावश्यक साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली। या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे। जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाण्यावर पुरुषांसह महिला ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता। दुचाकी जाळणाऱ्या आरोपींचा तात्काळ छडा लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मेहुल मेहता यांना डॉन छोटा शकीलच्या नावानं धमकी देण्यात आलेली आहे। धमकीसोबत लिफाफ्यात जिवंत काडतुसं सापडल्यानं खळबळ माजली आहे। अंबरनाथ एमआयडीसी भागातील श्री गणेश केमिकल कंपनीला 2 दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती। या कंपनीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री उशिरा अचानकपणे भेट देत कंपनीची पाहणी केली। यावेळी कंपनीमध्ये सुरक्षेसंदर्भात अनेक त्रुटी उदय सामंत यांना आढळून आल्या। सामंत यांच्या मध्यरात्री उशिरा अचानक पाहणी दौऱ्यामुळे एमआयडीसी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं आमरण उपोषण सुरू केलंय। राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोहन मुंडे यांनी हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलं असून हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। अतिवृष्टीनंतर प्रचंड थंडीमुळे उरलं अवकाळी पावसानं आंबा पिकाचं धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या आंबा पिकाला लागणारा मोहोर पूर्ण गळून गेल्यानं यंदा 50% देखील आंबा उत्पादन होणार नसल्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। मुंबईतील नायगाव पीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झालाय। 4 महिन्यांपासून नव्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 864 कुटुंबांच्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। 16 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घराच्या चाव्या देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। राज्यभरात उन्हाच्या झळा वाढतच असून राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नंदुरबार इथे 42.4 अंश इतकी झाली आहे। मुंबईत मात्र पारा 40हून 34 पर्यंत घसरला। असं असलं तरी आर्द्रतेमुळे अक्षरशः घामाच्या धारा वाहत असल्याचं चित्र आहे। उष्णतेची लाट ओसरल्यानं कमाल तापमान थेट 6 अंशांनी खाली असलं तरी उन्हाचा तडाखा कायम असून उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले।
मुंबईत मालमत्ताधारकांना कर भरण्यास करणं सुलभ व्हावं यासाठी सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी देखील मालमत्ता कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं देखील कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पालिका मुख्यालयासह 26 पालिका विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। मुंबईतील बेस्ट बस, आगार बस स्थानकं आणि बस थांब्यांच्या परिसरात होणाऱ्या चित्रपट, मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनानं तयार केलाय। यासोबतच चित्रीकरणाशी संबंधित वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या पार्किंग शुल्कात देखील वाढ करण्याचे प्रस्तावित आहे। सातारा जिल्ह्यातील उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आतापर्यंत सुमारे 80% खर्च झाला असून केवळ 20% खर्च शिल्लक आहे। उर्वरित निधी मिळावा अशी मागणी आमदार अतुल भोसलेंनी केली आहे। यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी या विषयावर विशेष बैठक घेणार असल्याचं सांगितलं। या योजनेमुळे 18 गावांचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे। उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या विदर्भात हवामान विभागाकडून दिलासा देणारा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शुक्रवारपासून विदर्भात पावसाचे ढग दाटण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। सध्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असून पावसाच्या अंदाजामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात एकूण 17,742 जणांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिलेला आहे। वित्त विभागाची परवानगी मिळताच ही मेगा भरती केली जाईल। या भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली। मुंबईच्या हवा प्रदूषणात पुन्हा वाढ झाली असून हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला जातोय आणि त्यामुळे आता मुंबईकरांना उन्हाच्या काहिलीसह हवा प्रदूषणाला देखील तोंड द्यावं लागतंय। शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदला गेलाय। एकीकडे राज्य सरकार विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण राबवत असताना दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाचा मात्र डिझेल बस खरेदीकडे कल आहे। प्रवाशांना अत्याधुनिक आरामदायी प्रवास देण्यासाठी एसटी महामंडळानं 200 नवीन डिझेल बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। एसटी महामंडळानं नुकताच 200 एसी डिलक्स बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। या बस एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या असतील। आता एक मोठी बातमी, मुंबईतलं विधान भवन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे आणि या धमकीनंतर सतर्कतेचा उपाय म्हणून विधिमंडळ कर्मचाऱ्यांना बाहेर थांबवण्यात आले। अज्ञाताकडून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवण्यात आलाय आणि विधान भवनातील त्यामुळे सर्वांना बाहेर काढलं असून पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्या संदर्भातली चौकशी पोलीस प्रशासन करतं। तुम्हाला माहिती पडलं कारण की स्पेशल सेटिंग आहे, आज तुम्ही देखील स्पेशल लक्षवेधी होती। माझी लक्षवेधी होती, काल लागली नाही म्हणून आज लवकर आलो मी आणि आल्यानंतर पहिल्यांदा गेट बंद बघितला, कधी असं आपल्याला दिसत नाही म्हणून आल्यानंतर जेव्हा विचारलं तर ही चेकिंग चालू आहे। पहिले सकाळीच्या म्हणजे 6-7 वाजता पण चेकिंग केली आणि आता परत ते चेकिंग करतात, म्हणजे काहीतरी ट्रेट आला असेल असं मला वाटतं। नाही मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला हे माहिती। मी तुम्हाला तेच सांगितलं की मला जी माहिती आहे काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्याची चेकिंग ते करतात। देखो अफवाह ये मुझे मालूम नहीं पर आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काय अपडेट? फारशी कोणाला जरी व्यवस्थित माहिती नसली तरी काहीतरी थ्रेट आमदारांना वगैरे पण आलेला आहे। लक्षवेधी सूचना आहे, त्याचबरोबर सध्याच्या घडीला जसं मी सांगितलं की अर्थसंकल्पावर सुद्धा चर्चा आहे, भाषणं सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आमदार सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत थांबतायत आणि त्यामुळे आता सकाळी जे आमदार आलेले आहेत त्यांचा पण पाहतो की त्यांना सुद्धा बाहेर थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आताच्या घडीला ते या ठिकाणी सगळेच जण जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत
आणि जी सुरक्षेची चाचणी ती सध्या सुरू आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की ते सगळेच या ठिकाणी जमून जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अंदाज घेते की नेमकं काय चाललेलं आहे. कारण अशा पद्धतीचं एक सुरक्षा चाचणी काल झाल्याचं सुद्धा आता काही जणांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ काल संध्याकाळच्या सुमारासमध्ये ही थ्रेट आलेली आहे का की रात्री उशिरा आलेली आहे, या संदर्भामध्ये आता हळूहळू स्पष्टता थोड्या वेळात येईल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत की सगळ्यांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे आणि सुरक्षेच्या ज्या काही तपासण्या त्याला साधारणतः एक अजून अर्धा तास लागू शकतो. ते झाल्याशिवाय आणि संपूर्ण सुरक्षेचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय या ठिकाणी मला वाटत नाही की कोणाला आतमध्ये सोडलं जाईल. कर्मचारी असतील, सुरक्षा यंत्रणेमधले सगळे सहभागी लोक असतील, आमदार असतील, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असतील, या घडीला सगळ्यांनाच बाहेर थांबवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. प्रणाली, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.